तर राज्यात या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे नाना पटोले दिल्लीसाठी रवाना झालेत। आधी ते छत्तीसगडमध्ये जातील, राहुल गांधींना भेटतील आणि त्यानंतर ते दिल्लीला जातील अशी सूत्रांची माहिती मिळते। राज्यात या सगळ्या घडामोडी घडत असताना नाना पटोले मात्र दिल्लीसाठी रवाना झालेत। राज्यातल्या या सगळ्या घडामोडींबद्दल ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींची चर्चा करणार आहेत। दिल्लीला जाण्याच्या आधी पटोले राहुल गांधींना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर साम टीव्हीला ही सूत्रांची माहिती मिळते। अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। काँग्रेसला खिंडार पडल्याचं पाहायला मिळतंय आणि हे सगळं घडत असताना नाना पटोले दिल्लीसाठी रवाना झाले। अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलाय। अतिशय महत्त्वाची आणि मोठी राजकीय घडामोड सध्या घडते। 2 वाजता ते बोलणार सुद्धा आहेत आणि 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल असं बोललं जातंय। हे सगळं घडत असताना नाना पटोले दिल्लीसाठी रवाना झालेत। दिल्लीमध्ये ते सोनिया गांधी यांची भेट घेतील आणि त्यानंतर छत्तीसगडला ते राहुल गांधी यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहेत।